आणि आजचा दिवस प्रसन्न अशासाठी महत्त्वाचा आहे कारण ह्या ज्या 5 राज्यांमधल्या निवडणुका आहेत ह्या देशामध्ये बॅलन्स ऑफ पॉवर करणार का म्हणून याकडे बघितलं जातं आणि फक्त ही राजकीय लढाई नाहीये तर बंगालमधल्या लढाईकडे तर वॉर ऑफ सिव्हिलायझेशन वगैरे असं बघितलं जातंय। म्हणजे इतकं की पश्चिम बंगाल आता नेमका कोणाच्या हातात जाणार, सेक्युलरिझम कायम राहणार का तिथे सुद्धा हिंदुत्वाचं राजकारण मूळ धरणार आणि मोदींना भाजपला त्याहीपेक्षा मोदींना राष्ट्रीय पातळीला काँग्रेसच्या राहुल गांधींच्या नंतर प्रादेशिक पातळीला असून सुद्धा आवाज देणारा इतका एक मोठा शेवटचा उरलेला नेता कदाचित म्हणता येईल उत्तर भारताच्या परिसरामध्ये। पश्चिम बंगाल त्या अर्थानं पूर्व या भागात येत असला तरी सुद्धा तर अशा ममता बॅनर्जींचं काय होणार ते बघावं लागेल। 4 वेळा त्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये आणि आता पुन्हा एकदा त्यांना तोंड द्यायचंय। मात्र हे सुद्धा तितकंच खरं आहे की मधल्या काळामध्ये हावडा ब्रिजच्या खालून खूप पाणी वाहून गेलं, त्यामुळे आता जुनी ठोकताळे पुन्हा लावता येणार नाहीत। पाहावं लागेल काय होणार आहे। नाही अगदी त्यामुळे इन्कम्बन्सी आणि बंगाली अस्मिता विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी आणि हिंदुत्वाचं राजकारण नेमकी जनता कुठल्या बाजूने झुकते की दोघांना अगदी काठावर नेऊन ठेवणार आणि तिथे किंगमेकर शोधावा लागणार। बंगाली जनता त्या बाबतीत सुज्ञ आहे, देशाचं वारं कुठल्या दिशेने जाणार हे ते ठरवते, जसं बिहारच्या बाबतीत बोललं जातं। आणि नम्रता हेही तितकंच खरं आहे की पश्चिम बंगाल हे एक सीमावर्ती सेन्सिटिव्ह राज्य आहे, संवेदनशील राज्य आहे आणि विसरायला नको भारताची फाळणी जेव्हा शब्द वापरतो वस्तुतः 2 फाळण्या झाल्या भारताच्या। एका अर्थानं भौगोलिक अर्थानं एक पाकिस्तान बनला होता, त्यानंतर त्याचा ईस्ट पाकिस्तान जरी असला तेव्हाचा ईस्ट पाकिस्तान नंतरचा बांगलादेश हे एकाच वेळी घडल्यामुळे आपण तरी त्याला पाकिस्तान म्हणत असतो तरी सुद्धा उत्तर पूर्व भागामध्ये एक राज्य वेगळं तयार झालं होतं जे पाकिस्तानचा भाग होता, नंतर तो देशच झाला आणि त्याच्याही पुढे बंगालची फाळणी हा तर आणखी जुना सगळा प्रकार आहे। हा सगळा इतिहास असलेलं ते राज्य आहे, मुस्लिम पॉप्युलेशन महत्वाची आहे, बाजूला बांगलादेश सारखं राज्य जिथे मधल्या काळातल्या घडामोडी आपल्याला माहिती आहे। अशावेळी ममता बॅनर्जींचा कस लागला होता हिंदू मुस्लिम बॅलन्स ठेवण्याचा, भाजपनं त्या सगळ्या नॅरेटिव्हला उद्ध्वस्त केलं, सरळ सोट हिंदू अस्मितेचा मुद्दा आणलेला आहे आणि ममता बॅनर्जींना मात्र एकीकडे सर्व धर्म समभाव जपायचा आहे, हिंदू मुस्लिम दोघांचा बॅलन्स सांभाळायचा आहे, त्याचवेळी स्वतःची दुर्गा अशी एक स्टाईल म्हणून एक प्रतिष्ठापना सुद्धा करायची राजकीय, बघायचं आता त्याला कसा प्रतिसाद। आणि याचबरोबर केरळ आणि तामिळनाडू सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही, जिथे केरळमध्ये विशेषतः डावे विरुद्ध काँग्रेस आणि तिथे सुद्धा डाव्यांचं राजकारण हे देशामध्ये टिकून राहणार का। शेवटचं राज्य आहे केरळ जिथे डाव्यांचं राजकारण कदाचित यावेळी तो गड उद्ध्वस्त होताना म्हणतायत किमान एक्झिट पोल, अर्थात एक्झिट पोल चुकीचे ठरलेले, बघूयात केरळमध्ये सुद्धा काय होतं। आणि तामिळनाडूमध्ये एक्स फॅक्टर विजय आहे, त्याचबरोबर डीएमके विरुद्ध एआयएडीएमके, पुदुचेरीमध्ये आहे लढाई, आसाममध्ये हिमंत बिस्व शर्मांचं काय होणार। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी अधिक विश्लेषणासाठी आपल्यासोबत आहेत। संदीप, खरं तर पुढच्या काही मिनिटांमध्ये टपाली मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन्समधल्या मतमोजणीला प्रामुख्यानं सुरुवात होईल। पण आत्ता चर्चेचं ठरलेलं आहे ते राजधानी दिल्लीमधलं भाजपचं हेडक्वार्टर, सकाळपासूनच त्या ठिकाणी पुरी आणि इतर जे मिठाईचे पदार्थ आहेत ते बनवायला सुरुवात झाली आहे। कुठलीही विधानसभा निवडणूक असली तर राजधानी दिल्लीतल्या बीजेपी हेडक्वार्टरमध्ये सकाळपासूनच तिथं कामगार जे आहेत ते दाखल होत असतात आणि सगळी पदार्थ बनवायची प्रक्रिया खरं तर सुरू असते। त्यामुळं हा कॉन्फिडन्स जर बघितला तर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होणार का, ममता बॅनर्जी यांच्या हातची सत्ता भाजप खेचून घेणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण आसाम आणि पॉंडिचेरी या 2 राज्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी भाजपची वन साईड विक्टरी होईल असं सांगितलं जात आहे। मात्र पश्चिम बंगालमध्ये काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबतच प्रादेशिक पक्ष जे आहेत त्या सगळ्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली आहे। प्रामुख्यानं पुढच्या काही मिनिटांमध्ये जे पहिला कल आहे तो हाती येऊ शकतो। पहिल्यांदा टपाली मतमोजणी होईल आणि मग ईव्हीएम मशीन्समधल्या मतमोजणीला सुरुवात होईल। पश्चिम बंगालमधल्या अनेक संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, पॅरामिलिटरी फोर्सेसना देखील तैनात करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी स्ट्रॉंग रूम उघडताना पॅरामिलिटरी फोर्सेसचे जवान जे आहेत ते त्या ठिकाणी तैनात होते आणि आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाले होते। पॉंडिचेरी, केरळ आणि तामिळनाडू या 3 राज्यांचा विचार केला तर सगळ्यात जास्त लक्ष लागलंय ते पश्चिम बंगालकडे लागलंय। त्यामुळे बघावं लागेल आपल्याला मतदार राजा नेमकं कुणाला कौल देतो। पुढच्या काही तासात हे चित्र स्पष्ट होईल। मात्र आता टपाली मतमोजणीचा कौल थोड्याच वेळात आपल्या हाती येऊ शकतो। अगदी, आणि याचंच आपल्याला सखोल विश्लेषण करायचं आहे। त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसच्या नेत्या नीला लिमये, त्याचबरोबर पुण्याहून भाजपचे विनायक आंबेकर आपल्यासोबत आहेत, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर आपल्यासोबत आहेत आणि आमच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर थोड्याच वेळात आपल्यासोबत विश्लेषणासाठी असतील। मी सुरुवात करणार आहे नीला लिमये यांच्यापासून। नीलाताई, 5 राज्यांच्या निवडणुका बंगाल आणि केरळ, तामिळनाडू यांच्याकडे जरी प्रामुख्याने पाहिलं जात असलं तरी सुद्धा तुमची एक कमेंट ऐकायची मला याच्याबद्दल थोडीशी, थोडक्यात प्रत्येक राज्याबद्दल।
असं आहे की केरळमध्ये आपण बघतो की त्याचा इतिहास खरं राहिलेला आहे की प्रत्येक 5 वर्षानंतर तिथे सरकार बदलत आलं. पहिल्यांदाच मागच्या वेळी असं घडलं की सतत डावं सरकार परत त्या ठिकाणी आलं. यावेळी मला असं वाटतं केरळमध्ये काँग्रेस पक्ष आणि त्यांचे आघाडीतले घटक पक्ष हे म्हणजे एक्झिट पोल पण तसंच सांगतायत, पण अशी आशा आहे मला की तिथे चांगल्या मताधिक्याने काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी येईल. पॉंडिचेरीमध्ये ते थोडंसं तिकडचं राजकारण वेगळं आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, पण खरी जी आपण मगाशी म्हणालात त्याप्रमाणे पश्चिम बंगाल हा यावेळेचा अतिशय महत्त्वाचा निर्णायक घटक या सगळ्या निवडणुकीत राहील असं वाटतं. त्याचं कारण पण असं आहे की आत्ताची प्रत्येक निवडणुकीला एक जशी पार्श्वभूमी असते तसं आता राज्यसभेतल्या सीट्स वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आपल्याला म्हणता येईल. सगळ्यात महत्त्वाची त्यांच्या समोर असलेली भारतीय जनता पक्षासमोरची गोष्ट आहे. कारण आता जो पराभव त्यांनी एका पहिल्यांदा इतिहासात त्यांच्या 14 नंतरच्या एक मोठा पराभव त्यांना महिला आरक्षण विधेयकामुळे तो जो त्यांनी पत्करला नाईलाजानी, तो जो पत्करलेला आहे त्याचा त्यांना वचपा आता राज्यसभेमध्ये काढायचा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून पश्चिम बंगालमध्ये मागच्या वेळी ममताताईंनी गड राखलेला आहे, खेला होबे अशी तेव्हा एक खूप छान घोषणा त्यांनी घेतली होती. यावेळी तिथे आणखीन वेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. मग अशी जसं म्हटलं की ब्रिज खालनं बरंच हावडा ब्रिज खालनं पाणी गेलं आहे. 90 लाख मतदार त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत. आता हा त्यातला एक खूप मोठा भाग आहे. ह्या ज्या म्हणजे केरळ, पश्चिम बंगाल, आसाममध्ये हेमंत बिस्वांवरती त्यांनी घोटाळे केलेले आहेत जमिनीचे, याच्याबद्दलचे आरोप आहेत. त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे पासपोर्ट वेगवेगळ्या देशातले त्यांच्याकडे आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाने जयराम रमेशजींनी केला आहे. त्यांची कोणतीही समाधानकारक उत्तरं नाही आहेत. पण आता बघायचं शेवटी जनता काय ठरवते हे या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं. मी फक्त असं मानते की दरवेळी जनता करते ते अगदी जनतेचं उत्तर सगळ्यांना मान्य करायलाच लागतं. पुण्यात जाऊया, अजित अभ्यंकर आहेत आपल्यासोबत. अजित अभ्यंकरजी, केरळमध्ये डाव्यांची सत्ता उलथून टाकणार काँग्रेस असा एक अंदाज आहे आणि इकडे बंगालमध्ये विशेषतः लक्ष असेल. कसं तुमची पहिली प्रतिक्रिया? माझी अशी खात्री आहे की केरळमध्ये 5 वर्ष झाल्यानंतर सरकार बदलतं, हा जो क्रम होता हा क्रम मागच्या वेळेला हा चेंज झाला, हा बदलला आणि 10 वर्ष तिथं डाव्या आघाडीचं सरकार आहे. आणि त्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचं काम हे तिथल्या सरकारने आणि तिथल्या सगळ्या पक्ष संघटनांनी केलेलं आहे ते देशामध्ये अभूतपूर्व आहे. किंबहुना देशाचं नेतृत्व एक विकासाचं मॉडेल म्हणून जर बघितलं तर ते केरळ करू शकतो अशा प्रकारची चर्चा भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत आलेली आहे आणि गेल्या 10 वर्षात तर ती विशेषता वाढलेली आहे. म्हणजे शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, प्रत्येक ठिकाणी केरळ हे आघाडीवरती आहे. सगळ्यात शिक्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत राज्य हे देशातलं म्हणून ते गणलं जातं आणि याचं खूप मोठं क्रेडिट हे सांस्कृतिक आणि राजकीय या दोन्ही पातळीवरती हे तिथल्या डाव्या आघाडीकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तेव्हा अशा प्रकारचं सरकार हे तिथं बदललं जाईल अशी शक्यता मला वाटत नाही. बंगालमध्ये जे आहे, आता बंगालमध्ये डावी आघाडी स्वतंत्रपणे लढते आहे. तिथं सेक्युलर फ्रंट म्हणून एक आहे बरोबर, परंतु काँग्रेस बरोबर अलायन्स नाही, ममता बरोबर तर अजिबात नाही. परंतु आम्हाला असं नक्की वाटतं की बंगालमध्ये डावी आघाडी ही पुन्हा कमबॅक करेल. याचं कारण थोडंसं अभ्यंकरजी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण अपडेट आपल्याला द्यायला लागतील प्रेक्षकांना. या क्षणीची अपडेट म्हणजे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि ती ज्याप्रमाणे 5ही राज्यात झालेली आहे तसंच महाराष्ट्रातल्या 2 पोटनिवडणुकांकडे सुद्धा आपलं लक्ष आहे. मात्र आताची महत्त्वाची अपडेट म्हणजे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे शिरस्त्याप्रमाणे पहिल्यांदा पोस्टल बॅलेटचा पहिल्यांदा आढावा घेण्यात येईल, ती मतं मोजली जातील आणि त्यानंतर मुख्य ईव्हीएम मशीन्सकडे सुद्धा वळवलं जाईल. पण त्याही बाबतीत सध्या खूप चर्चा होती. नम्रता, अगदी काल परवापर्यंत ईव्हीएम मशीनच्या बाबतीत सुद्धा पश्चिम बंगालमधून बातम्या येत होत्या. तर ममता कालपर्यंत लाईट्स अगदी पर्पजफुली भाजपने घालवले आणि ईव्हीएम सोबत टॅम्परिंग केलं असा दावा ममतांचा आहे. यावेळी एक मला या निमित्तानं आंबेकरांकडे सुद्धा जायला आवडेल. आंबेकरजी, या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आणि विरोधकांनी सुद्धा असं म्हटलं
की यावेळी ममतांच्या विरोधात दोन पक्ष आहेत, एकाचं नाव आहे भाजप, दुसऱ्याचं नाव आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवणारी ही पहिली निवडणूक असावी. मला असं वाटत नाही. दरवेळेला आपल्या पराभवाचं आधीच कारण ठरवून ठेवायचं असं विरोधी पक्षांचं नेहमीच असतं. परंतु यावेळेला जर आपण बंगालमधली परिस्थिती पाहिली तर बंगालच्या मुस्लिम सोडून अन्य मतदारांचे आम, राम आणि वाम, म्हणजे आम म्हणजे जे कुठल्याही विचारांशी संबंधित नाहीत असा मतदार, राम म्हणजे हिंदुत्ववादी मतदार आणि वाम म्हणजे वामपंथी मतदार. 2021 साली राम आणि वाम हे एकत्र आले होते आणि भाजपला त्यांनी चांगल्या सीट दिल्या होत्या, ज्याच्यामुळे भाजप हा एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून निवडून आला होता. यावेळेला आम आदमीच्या मनातही ममतांच्या विरोधात प्रचंड राग आहे आणि ममतांची जी क्लब सिस्टीम आहे, ज्याच्यामधून ते कट मनी सगळीकडे गोळा करतात, मग ते स्पोर्ट्स क्लबच्या नावाखाली असेल, परिवर्तन क्लबच्या नावाखाली असेल, याच्यावरती जनतेमध्ये प्रचंड राग आहे. ममता दिदींच्या वरती राग नाही, परंतु या ममता दिदींच्या भाडोत्री कार्यकर्त्यांविरुद्ध, गुंडांविरुद्ध राग आहे. अशी अनेक मतं आपण या समाज माध्यमांवर, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर पाहिलेली आहेत. त्यामुळे यावेळेला बंगालमध्ये परिवर्तन होबे हे अगदी नक्की आहे आणि भाजप चांगल्या बहुमताने तिथे निवडून येणार आहे. आसाममध्ये भाजप येणारच आहे, पुदुचेरीमध्ये येणारच आहे, तमिळनाडू आणि केरळामध्ये आमचे गोल दुसरे आहेत. केरळामध्ये आम्ही दुसऱ्या क्रमांकाची मतं जरी मिळू शकलो नाही तरी पण आमचा एक प्रेझेन्स तिथे एस्टॅब्लिश करणं हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि तामिळनाडूमध्ये हिंदू विरोधी मानसिकतेचं, सनातन विरोधी मानसिकतेचं सरकार हटवणं हा आमचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आम्ही या इलेक्शनमध्ये नक्की यशस्वी होऊ असं मला खात्रीने वाटतं. प्रसन्न, हे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे आता जसं विनायक आंबेकरांनी सांगितलं तसं आम वाम राम विरुद्ध मैया माटी मानुष आणि परिवर्तन होबे विरुद्ध खेला होबे, त्याच्यामुळे बंगाल अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. मला नीला लिमयेंकडे एक मुद्दा बंगालच्या बाबतीतच घेऊन जायचा आहे की जिथे काँग्रेस पक्ष हा मार्जिनलाइज होतोय. डाव्यांच्या बाबतीतलं राजकारण आपण वेगळं बोलू, पण काँग्रेस सुद्धा अतिशय मार्जिनलाइज तिथे होतोय आणि आता बंगालचा निकाल जो काय असणार आहे हे इंडिया ब्लॉकचं फ्युचर असणार आहे. येण्याच्या आधी आपण थोडीशी एक अपडेट घेऊया. मी मग तुमच्याकडे येते. 5 राज्यांमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिले कल पुढच्या काही क्षणामध्ये आपल्या हाती येतील आणि ते आपल्याला दाखवायचे. नीलाताई, तोपर्यंत असं आहे, आपण म्हणता एक गोष्ट ती खरी आहे. मागच्या वेळी तर एक सुद्धा सीट काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी नव्हती आणि आता आम्हाला अपेक्षा आहे प्रत्येक पक्ष आपापली विचारधारा त्या ठिकाणी मुरवायचा प्रयत्न करतो. पश्चिम बंगालचा असा इतिहास राहिलेला आहे की डावे पक्ष, ज्योती बसू माननीय त्या ठिकाणी होते आणि त्यांनी ज्या रीतीने जमिनीचं फेरवाटप वगैरे या गोष्टी तिकडे केल्या, त्याच्यामध्ये सामान्य माणसं त्यांच्याबरोबर गेली, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यानंतर परिस्थिती बदलली आहे. जेव्हा हातात सत्ता आली इतके वर्ष, 25 वर्षापेक्षा अधिक काळ, त्यानंतर त्या ठिकाणी तिकडचा जो कम्युनिस्ट पक्ष होता त्यांचीच दादागिरी काही गटांमध्ये सुरू झाली आणि आपण बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये हिंसा ही जणू काही तिथे एक त्याचा भाग झालेली आहे संपूर्ण निवडणुकीचा. आणि आत्ता सुद्धा ज्या दिवशी शेवटचा दिवस होता त्या दिवशी सुद्धा प्रचंड हिंसा एका पर्टिक्युलर भागामध्ये त्या ठिकाणी झाली. काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असे अनेक राज्य आहेत की तिथे जवळजवळ 15-20 वर्षापासून काँग्रेसची सत्ता नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाला तेच हवं आहे. विरोधी पक्ष म्हणून जो आज ठामपणे उभा राहू शकतो तो जो काँग्रेस पक्ष आहे त्याला खिळखिळा करत जाणं आणि त्याच्या आघाडीतले जे लोक आहेत त्यांना आधी एक छोटा भाऊ म्हणायचं आणि नंतर मोठा भाऊ होऊन त्यांना खाली जमिनीत प्रश्न हा आहे की त्यांना हे जमतंय आणि काँग्रेस फुटतीये, काँग्रेस खिळखिळी होतीये. माझा तर प्रश्न पश्चिम बंगालमध्ये जर का तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठं आव्हान खरं तर अख्ख्या इंडिया आघाडीसमोर जर का भाजप असेल आणि तुम्हालाही माहिती आहे की ममता इतकी ताकद नाहीये किंवा तेवढं फॉलोईंग नाहीये, तर यावेळी डाव्यांनी आणि काँग्रेसने, खास करून काँग्रेसने एकूणच बॅक सीट घेऊन ममतांना पाठिंबा द्यायला काय हरकत होती? आणि हा प्रश्न मागच्या वेळी पण विचारला गेला होता. हो, मला असं वाटतं की प्रत्येक पक्ष प्रत्येक राज्यामध्ये आपला विचार पसरवण्याचा प्रयत्न करतच असतो आणि तो त्यांना म्हणजे तोच राजकीय पक्ष आहे, सत्तेसाठीची ही लढाई. फक्त नीलाताई तुमच्या माहितीसाठी